की तोट्याची क्षेत्र विकून टाका, सेवा क्षेत्र विकून टाका, जेवढं विकता येईल तेवढं विकून टाका. ही जबाबदारी सरकारला स्वतःकडे ठेवायची नाही, याची वाटचाल खाजगीकरणाकडे चालू. एक लक्षात घ्या, तुमचे आणि माझे, कंपनीचे आणि माझे संबंध आजपर्यंत काय होते? कंपनी सप्लायर होत, म्हणजे सेवा देणारी, पुरवठा करणारी होत, आणि मी सेवा घेणार होतो, ग्राहक होतो. म्हणजे सप्लायर आणि कन्झ्युमर हे माझं नातं होतं. आता हे टेंडर्समुळे मालकी अदानीच्या ताब्यात गेलेली आहे. 10 वर्ष सगळा कारभार अदानी सांभाळणार आहे. प्रत्यक्ष खऱ्या अर्थानं मालकी आज नाही गेलेली, ती उद्या जाईल. कारण अदानीनं अनेक ठिकाणी वितरण परवाने मागितलेले आहे आणि देशभर सगळीकडे मुक्त वितरण परवाने देणं हे केंद्र सरकारचं धोरण आहे, दिशा आहे. आणि त्या धोरणाचा, त्या दिशेचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने ही जी अधिसूचना काढली ती 17 ऑगस्ट 2021 ला काढली आणि संपूर्ण देशामध्ये किमान 22 कोटी स्मार्ट प्रीपेड मीटर बसलेच पाहिजेत असं जाहीर केलं.